शेतकऱ्यांचे वीज बिल कायमस्वरूपी रद्द करावे, शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या तसेच लोंबणाऱ्या तारा, वाकलेले खांब तसेच डीपी तात्काळ बदलावेत अशा विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता। परंतु मागण्या पूर्ण न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे आणि सातारकर नागरिकांनी आज विद्युत भवनास टाळे ठोकून निषेध व्यक्त केला। आंदोलनादरम्यान कांबळे यांनी महावितरण कार्यालयासमोर मुंडन करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवलाय। पैशाची मागणी केली जाते, सगळ्या नियमानुसार कागदपत्र हे महावितरण कंपनीचे कारभार सगळे भेसळ आहेत। आज कित्येक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कित्येक शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते। मी सगळ्या शोकांकित मोठे वास्तविक आज जगाचा पोशिंदा आहे तो, आज त्यासाठी जर हे करू शकत नाही तर काय उपयोग यांचा? त्यांच्या जीवावर महावितरण कंपनी चालते, त्यांचे जर प्रश्न सोडू शकत नाहीत तर काय उपयोग आहे महावितरणचा? याला टाळे काय, याला नसतं चाललं ना। यांनी आता विचारपूर्वक हे प्रश्न सोडवावेत अशीच माझी विनंती आहे। लेखी जर त्यांनी दिलं तर ठीक आहे, नाही तर यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन करण्यात येईल। वेळ पडलं तर आज कलेक्टर ऑफिस समोर सुद्धा आत्मदान करण्यात येणार आहे।